संख्येचे नाव एक. एक ही विषम संख्या आहे म्हणून हिरवा लाईट लागला. दोन ही समसंख्या आहे म्हणून लाल लाईट लागला. समोर घे, अजून घे, जाऊ दे 10 पर्यंत तरी जाऊ दे. हे तीन ही संख्या विषम आहे म्हणून हिरवा लाईट लागला. 4 ही समसंख्या आहे म्हणून लाल लाईट लागला. 5 ही विषम संख्या आहे म्हणून हिरवा लाईट लागला. 52 ही समसंख्या आहे म्हणून लाल लाईट लागला. 53 ही विषम संख्या आहे म्हणून हिरवा लाईट लागला. 64 ही समसंख्या आहे म्हणून लाल लाईट लागला. 81 ही विषम संख्या आहे म्हणून हिरवा लाईट लागला. 82 ही समसंख्या आहे म्हणून लाल लाईट लागला. 83 ही विषम संख्या आहे म्हणून हिरवा लाईट लागला. 84 ही समसंख्या आहे म्हणून लाल लाईट लागला. 85 ही विषम संख्या आहे म्हणून हिरवा लाईट लागला. बघा, समसंख्या विषम संख्या यांच्या संकल्पना आपण जर या माध्यमातून आपण शिकलो तर निश्चितच आपल्याला ती कन्सेप्ट क्लिअर समजेल. म्हणून प्रकल्पाच्या साहाय्याने आपण बरंचसं काही शिकू शकतो. आता हा प्रकल्प त्याला तयार करण्यासाठी किमान किती दिवस लागले बेटा? मला हा प्रकल्प तयार करण्यासाठी 7 किंवा 8 दिवस लागले. 7 ते 8 दिवस लागले. आता हा कोणतेही मोठे प्रकल्प तयार करू शकतो. आलं का लक्षात? कशा कशाचा वापर केला आहे तू? याच्यामध्ये बॅटरी, लाईट, वायर, सेन्सर, पेपर. बॅटरी, लाईट, सेन्सर आणि पेपर, वायर, बरोबर आहे. तर बघा, बऱ्याच जणाला म्हणजे तुमच्या संकल्पना नीट क्लिअर झाल्या पाहिजे. समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या. आता एक थोडस याच्यात जर पुन्हा ऍडव्हान्स काय करता येईल, आपण संख्या रेषा त्याच्यावर पूर्ण दाखवू शकतो. आलं का लक्षात? मग याच्यात परिमय संख्या सुद्धा तुम्हाला दाखवता येतात, अपरिमय दाखवू शकता. परिमय आणि अपरिमय मिळून काय कोणता संच तयार होतो सांगा? सेट ऑफ रिअल नंबर. सेट ऑफ रिअल नंबर लास्टचा जो सेट आहे